राहुल्या ए राहुल्या, अरे इथं का बसलाय? चल की उशीर होते, रात्र होईल. बोल की सागऱ्या, पण इथं काय करतोय? गरीब भांडून तर नाही ना आलं तू? नाही रे, तुला का असं वाटतंय? नाही रे, गर्दीतल्या राहुल्याला आज धरणावरची शांतता आवडतीये ना, म्हणून विचारलं. कधीतरी असं निवांत बसावं रे सागऱ्या. स्वतःला स्वतःचा शोध लागतो म्हणतात. अरे तुला काय शोधायची गरज आहे? तू तर स्वतःला कधी शोधलंय की? पण माहित नाही रे सागऱ्या, आज असं एकटं एकटं वाटतंय. सकाळी जे झाले तेच बोलतोय का तू? तुला कसं कळलं? अरे तुझा लंगोटी अरे, आपण आपल्याला सगळं माहिती असतं तुझं. पण सागऱ्या, मला माझ्या जवळचं काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. माहित नाही असं का वाटतंय. तुला माहितीये का राहुल्या, मला बी जेव्हा प्रेम झालं होतं ना, तेव्हा असंच व्हायचं. तुझ्यासारखंच काहीच कळत नाही बघ, सगळं काय हरवल्यासारखं वाटतं. म्हणजे प्रेम नाही सागऱ्या, मला आणि प्रेम होणार. मला तर त्याचीच लक्षणं वाटते ते बघी. शंभर वर्ष आयुष्य बघितलं. थांब रे, आलोच मी. प्रेम प्रेम असं असतं. इतकी वर्ष कोणीही जवळच वाटलं नाही, आणि आज अचानक एक अनोळखी व्यक्ती एवढी जवळची वाटते. सागऱ्या म्हणतो तसं तर नसेल ना? हे प्रेम आहे की मनाचा खेळ? काही कळेना. सागऱ्या, आईला पम्या, आईला तू मिथुनवाणी दिसायला लागलं की रे. काय बोलतो? काय चमकतोय? एवढा भारी दिसतोय. मग सागऱ्या, बोल की. एक काम आहे तुझ्याकडे. काय? 500 रुपये असेल तर दे की. 500 रुपये? होय. आईला आता तर नाही हो माझ्याकडं. अरे काय भांगार आहे, ठेवा जा की पैसे. ए ते बघ, राहुल्या आलं. राहुल्याकडे मग, राहुल्याकडे असतील बघ. राहुल्या, ए यार पम्या, आधी मला रुमाल द्या. हे सगळे धुळीने बघ काय झाले. थांब दे तू. आपलाच आहे घे. हे काय झालं राहुल्या? अरे येत आता पुरीला गाडी धडकवली. काय तू आणि पोरीला? पुरीला? अरे होय बाबा, पुरीलाच. सकाळ सकाळ डोसकं फिरलंय नुसतं. ही काय पम्या? सागऱ्या ग बसा. बरं पैसे दे. राहुल्याकडे बघ. राहुल्या, हे काम आहे तुझ्याकडं, काय? करशील? अरे बोल की. 500 रुपये दे की. अरे काम आहे, दे ना प्लीज. तुला संध्याकाळी रिटर्न देतो बघ. खरं खरं. बघा पम्या. होय होय खरं. आणि तुला कशाला पाहिजेत 500 रुपये? अरे काम आहे जरा, दे ना. तुला संध्याकाळी रिटर्न देतो. आईच्यान. बघा पम्या. होय होय खरं देतो तुला संध्याकाळी. ए आधी कशाला लागतं बघ त्याला. ए सागऱ्या, गपकी जरा. मध्ये मध्ये बोलायची गरज आहे का? दे दे दे. आणि पम्या, आणि हे जॅकेट तर माझ्याच जॅकेट सारखं दिसायला लागले. यार म्हणून म्हणत असते, याला काय देत नको जाऊ. राहुल्या, तुला खरं खरं सांगू का? काय? ही जॅकेट की नाही, अरे बोल की. ही जॅकेट की नाही तुझंच आहे. मी तुझ्या घरातून वरानीवरून घेऊन आलोय बघ. कसलं दळबदरी रे. जाऊ दे, 500 रुपये दे की. दे की 500 रुपये. ए नको देऊ रे. बर धर, चल चल. हे पैसे दे. कशाला दिले त्याला? आणि असं काही अडवणी करायला लागले आज. माहिती
इधर बाबा. ए आधी टाकून ते कुठं बी लावलंय त्यांनी ते. अगं ये ना मावशी इकडे ये की. बोल ना काय म्हणते. अगं काय कुठं असतेस तू काय नाही. जरा बाहेर गावी गेले होते ना. अगं तू असली ना म्हणजे कसं बरं वाटतंय बघ गावामध्ये. हो मग काय म्हणते अजून. काय नाही. कामाला चालले वाटतं. हो, कामाला अगं ये मोने. चला अगं, मग हे गप्पा काय? येतील या. बर बर ना मग चालते. अगं हे काय कुठं पडली माती बितीत. अगं एका गाडीवाल्याने उडवलं ना मला. अगं मग झापायचं की त्याला. त्यांना नाही बोललं ना तर असंच रान मोकळं होतंय बघ. झापलं असतं ग, पण जरा चांगला होता तो. आणि त्याने मला सावरायला पण मदत केली. मग कसं बोलणार, बरोबर नाही वाटत ना ग. ए मोने गावातल्या पोरांच्या आहे ना नादी नको लागूस हा. घडीतच आहे ना ते चांगलं वागतात बघ आणि घडीतच त्यांची डोसकी फिरतात. हो ते तसं कळालंय मला आज थोडंफार, पण जाऊ दे. तू कुठे चाललीयस? बघ मी विसरले, मला राहुलसाठी लस्सी घेऊन जायचं होतं पण मी लस्सीच घरी विसरून आले. राहुलसाठी? हो त्याला माझ्या हातची लस्सी खूप आवडते ना म्हणून. म्हणून त्याला न्यायची होती पण विसरलेच, घाईत असंच होतं. बरं चल मी जाते, काळजी घे मग तू. परत लस्सी गरम झाली ना तर त्याला चांगली नाही लागणार. इथे देऊन बरं, चल येऊ का मी. राहुलला लस्सी आवडते तर हिला केवढा आनंद झाला. आणि ही काय आला लस्सी घेऊन चालली? अरे बेटा काय झालंय? आणि माती कसली? काय नाही आबा, ते जरा येता येतं. काय येतं आता? आत्ताच्या आत्ता सांग काय झालं? शेरजू सांगतेत ना ते. काय नाही आबा, ते येता येता एका गाडीवाल्याचा धक्का लागला म्हणून फक्त तोल गेला जरा. कोण होता तो? त्याचे दिवस भरले आज. कोण होता? आत्ताच्या आत्ता सांग लगेच. अहो काय झाले काय नाही कुठं लागलं ते बघा दवाखान्याचं. का लगेच डांगडिंगच करायची. हा आम्हाला माया नाही का? तशी तुमच्याबद्दल माया तशी त्यांच्याबद्दल माया. बाळा तू बरे आहेत ना आता? ते राडा करायचं ध्यानात आलं. बरं तुम्ही जावा कपडे वगैरे बदला. हा तुम्ही कोणाबद्दल बोलता काय बोलता? आम्हाला जेवढं तुमच्याबद्दल माया आहे तेवढं त्या लेकराबद्दल माया आहे. तुम्हालाच माया दिली देवाने. तुम्हाला नाही कळणार आबा. कधी पटलंय आपलं आजपर्यंत? अरे पण लेकरू आहे ना बाळा ते. हे हा? मला कळणार नाही जरा काय. समजत जरा काय ते डांगडिंग राडेच करायचे. अरे सागऱ्या बघल तेव्हा फोनवर बोलतो. मला फोन येत राहते. तुला फोन येत नाही म्हणून का? तिकडे ते पम्या फोनवर बोलत फिरते, इकडे तू फिर. कामाचे फोन असते. कामाची फोन येते तुम्हाला. ऐक ना. काय ग? ऐकतोय की, बोल. अरे तुझ्यासाठी लस्सी आणली. इच्छा नाही आज. राहुल्याला लस्सी प्यायची नाही? काय ऐकते मी. राहुल्या लस्सीला नको म्हणतोय. अगं होय, नग म्हटलं नव. तेच म्हणते मी पण. तुला तेवढी लस्सी आवडते ना, चक्कर राहुल्या म्हणतो की मला लस्सी नाही प्यायची. बरं बस दे. तुला ती चमचम नाही खाता येणार हा? थोडी पातळ झाली. दिसतच आहे ते. अरे तुझाच विचार करत होते. पाणी जास्त पडलं, मी काय करू. बरं बोल की, काय बोलत होतीस? मला नाही, मला काय बोलायचं असणार आहे. नक्की ना? हा राहुल्या, ते पम्या. पम्याचं काय? पम्यानं तुला सगळं सांगितलंय ना? हे बघ सारे, त्या पम्याने काय सांगितलं मला माहीत नाही, पण तू या गोष्टीत लक्ष नको घालूस. आणि मला या गोष्टी बी आवडत नाही. तू यापासून दूर राहा. अरे काय तू पण त्या पम्यावर विश्वास ठेवून बसलायस. असं काही नाहीये. चल
मी जाते. ये इकडं. काय झालं राहुल? तुला माहित नाही का तिचं नेहमीच लस्सी आणली होती माझ्यासाठी. लस्सी? आणि मग ते बघ कशी बनवली. काहीतरी बोलून गेली ना रे ती. अरे तेच पम्याचं कांड सांगत होती. ते पामे ऐक ना, त्यानेच काहीतरी केलं असणार आहे. पम्याच बोललाय काहीतरी. नक्कीच त्यानेच काहीतरी केलं. बरं जाऊ दे. प्यायची का तुला? अरे बाबा, अरे घे की. तुझ्यासाठी आणले, माझं काय कामच होते. हॅलो पक्या, आज आपल्या मोनाला कोणी धडक दिली गाडीने, जरा माहिती काढ रे. हा लवकर माहिती काढ. कुणाला एवढा माज आलाय? हा बघ बघ बघ, शोध लवकर. कोण नडला रे तो आपल्या बहिणीला? आपल्या बहिणीशी वाकडं, त्याची नदीवर लाकडं. अगं इथं कशाला बोलवलं मला तू? काय झालं का? तू विक्रत काय बोलला का परत? अरे बाबा ऐकून तर घे की. बरं बोल. अगं बोल की बाई पटकन. काय नाही, असंच बोलू वाटलं म्हणून बोलावलं तुला. हे बोलायला मला बोलवलं इथं तू? लय येडी आहे बाबा तू. किती घाबरलो होतो मी. बरं सोड, जातो मी. अरे थांब की, बोल की जरा वेळ मग जा. अगं ताप बीप नाही आलं तुला? सागर मी मस्ती नाही करत आहे. मला खरंच बोलू वाटलं म्हणून बोलावलं. आणि तुला नसेल आवडत तसं बी सांग, परत बघणार बी नाही. अगं ठीक आहे, जागा तर बरी निवडायची होती ना. गावातले लोक येतात जातात. बोलावलंय ते बघ की माकडा, त्यावर उगा खोट काढतोय. अगं कोणी बघितलं तर उगाच गावात बोंब नाही होणार का? राहू दे, आपल्याला कोण बघतंय. बरं, सागर ऐक की, मला तुला काय ए कोण आहे रे तिकडे? काय रावल्याने काय तर नवीन आणलं होतं बघ. डोक्याला लावायचं, तोंडाला लावायचे? माहित नाही, मी त्याच्या घरात गेलो आणि तिथून घेऊन आलो. दे बरं. नक्की अंगाला लावायची काय? काय माहित तोंडाला लावायचं वाटतं. वास सुटलं बघ. पहिला राहुल मी ब्रँड वापरायला लागला होता. होय की. आणि आता बघ, आता मी लावून कसला गोरा होतो आता. खाऊ आता. यार पामी तू तर पांढरा पडायला लागला की रे. पांढरी पाल दिसायला लागलास. झालो गोरा? मग एकदम गोरा दिसते बघ. अरे लय चिकन दिसायला लागलं बघ. काय बोलतो? थांब आता, अजून लावतो अंगाला. मस्त फील येतोय की रे. कसला वास येतो? कसला वास सुटलाय. हा मस्त आहे का नाही? मस्त आहे का? अरे तू बी लय गोरा पडला की रे. गोरा दिसतोय. हो मग आईला म्हणजे रावल्याने दिल्याचा इफेक्ट झालेला दिसते वाटतं. अरे असं नको व्हायला, पुढून गोरा पडायचा, मागून काळा राहायचा. माग बी लाव. जाऊ तू बघ. ना आता व्हायचं गोर. ना आता होणार गोर. येला का लवकर कर, थंडी वाजायला लागली इकडे. हो पाणी. इकडे 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 माग माग लाव की साबण. हा जाईने लावतो का? हे पम्या, गावातल्या पुरी यायला लागले लप लप लप. गेलं का रे? गेलं बघ. ते जर इकडे आले असते ना, पंचायतच झाली असते आपली. मग नाही तर काय. उरक पटापटा चल. चल रे पण माझं तर झालं बघ.
सागऱ्या हे बघ इथं बसले. आता राहुल्या लय शांत शांत झाले. चल जाऊन बघू काय झालंय ते. हे आधी तर असं वागत बी नव्हतं. चल. चल बरं. अय राहुल्या, पम्या तू सागरे एवढं सकाळ सकाळ कसं काय? अरे म्हणलं तुझ्याकडे जाव म्हणून आलो बघ तुझ्याकडं. आणि राहुल्या अरे लय शांत शांत आहे बघ तू. अरे तसं काय नाही बघ पम्या, आत्ताच नाश्ता झालाय, येऊन बसावं म्हणलं निवांत हवेला. राहुल्या लंगोटी रे आपण, आणि आमच्याशी काय खोटं बोलायचं रे. तुला न सांगताच आम्ही ओळखू शकतो, कळलं ना. अरे पम्या खरंच तसं काही नाही, असतं तर मी सांगितलं नसतं होय तुम्हाला. एवढं काय सिरियस व्हायला काय झालं रे. अरे सिरियस नाही सागऱ्या, अरे पण तिला जाऊन किती दिवस झाले, एक फोन नाही केला. एवढं बी कामात असतं होय कोण. अरे पण कधी ना कधी येईलच ना ती गावात, एवढं काय. असं वागायला लागलाय जस का ती गाव सोडूनच गेली. बघ की अरे बरं जाऊ दे. अरे नवीन शूज घातलाय बघ. हा नवीन शूज. हो मग. अरे काल मी आणि सागर जत्रेत गेलो बघ. आणि तुला माहितीये का याच पैसे बी सागरनेच दिलेत. बघ ऐक, आणि एवढा चांगला शूज घेतलाय, डाग का पाडलेत? अरे हे दळबद्री काल समोसा घेतलाय, असं चटणी भरतय 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 आणि बातकनी तिने पाडलं बघ पायावर. नाही भेटलं का खाल्लंय असंच होतंय. काय पम्या, अय सागऱ्या काय बी बोललं का. माम्या आबाय बर का घरी. राहुल्या हा बाई बाई. हा मग आहे की. मग सांगायचं कधी. ए अरे पम्या बस, आबा काय आता बाहेर येत नाही लवकर. असलं काय सांगू नको रे त्याला, आधी फाटते त्याची. काय रे काय झालं. ती गावात नवीन पोरगी आली ना, ती भांडायला लागली. गावात आणि पोरगी भांडायला लागली. आणि मला कसं माहित नाही बरं गावात नवीन पोरगी आली ते. आणि कोण आहे ती. आहे का आता आम्हाला काय माहिती, त्यालाच विचार की. कोण आले रे गावात. मला पण नाही माहिती. बघावं लागतं गावात जाऊन. बरं चल आपण जाऊन बघू. चला तुम्ही बी. चला काय नाही होत, बघू काय ते. अरे उगाच कुटाणा करून ठेवशील बघ काहीतरी की. तू. अरे नाही होत कुठं ना. चला लवकर. ऐ चल रे. अरे पम्या अरे चल. हे बी मार खाते ना, आपल्याला बी मार खायला होतं बघ तू आता. चल बाबा, पम्याचं काही सांगता येत नाही, गावात काही उद्योग करत बसायचं. चल. चल हो घरी. एक चिमण खाऊन घ्या, काय बघतोय. चल हो घरी. आणि संसार उचल तुझा. मित्रांनो, ही आहे आपली छाया, साधी आणि सरळ, लतिकाच्या अगदी विरुद्ध. कधीच कोणाशी भांडण नाही, तंडण नाही. या दोघी कधी एकमेकांपासून अजिबात वेगळ्या नसतात. जिथं छाया तिथं लतिका, आणि जिथं लतिका तिथं छाया. कोण ग तू. हा मी कोण. तर मित्रांनो, ही आहे लतिका, गावातील एक आघाऊ मुलगी. कधीच कोणाला सरळ बोलणं हिच्या तत्वातच बसत नाही. हा, फक्त भांडण करणं हे हिला मात्र चांगलंच जमतं. पण हो, मैत्रीसाठी ही काहीही करू शकते बरं का. तू बघ ती लाल ड्रेस वाली. आयला राहुल्या ह्या दोन कोण फाटाकडे आल्यात गावात. आईला पम्या पोरगी बघून वाटलं की कमळच आहे, पण हिला बघून तर असं वाटतं नुसतं तिकलच आहे. मी कोण. ऐका मंडळी, माय नेम इज लतिका तुकाराम आवळे. आणि काय गे बये, हा रस्ता आहे ना तुझ्या बापाचा नाही ना माझ्या बापाचा आहे. हा रस्ता सरकारने केलाय गाड्या येण्या जाण्यासाठी. अरे बघ ना सागऱ्या, पोरगी दिसायला एवढी भारी, पण तोंड उघडल्यावर कळतंय नुसता फुपाटाच. अरे पम्या, फटाका असल्यावर फुफटा तर निघणारच ना. उचल तुझी पोरं. हा हा काढते काढते, अख्ख्या गावाला माहिती तू पोरगी कशी येते. चला रे पोरांनो, लेट उठू करू नको. चल घरी. हा हा जाते, मी पोरांना घेऊनच जाणार आहे. हा जा तू घरी. पोरं घे तुझी. चला रे पोरांनो. ए वा घरी सगळ्यांनी. ओय
मग पोरांनी खेळायचं कुठं? रोडवर नाही तर. अय उडण खटोला, चालत्या ट्रेन मध्ये उडी मारायची सवय आहे का तुला? आणि अशी तरी ना तर लय घाण सवय आहे. मला दाखवू नको. अगं ते गपकी कशाला बोलती त्याला? थांब का जरा. सागऱ्या हा आज लटकतोय आणि आपल्याला पण लटकवतोय. वय तुमचं नाव काय? अय ती माझी मैत्रीण छाया. तुझ्यापासून ना 10 पाऊल लांब राहायचं. तुझ्याकडे बघितलं तरी ना तरी डोळे काढून हातात देईल. कळलं का? चल फोट आता. जातो का पुष्पांग्या? लते कशाला बोलती त्याला? गप ग तू. ए काय तमाशा लावलाय? चला घरी. झालं का स्वतः सोबत आमचा पण पान उतारा काढून? अरे सागऱ्या, चला आता. अरे रावल्या, सागऱ्या, अरे कोण आहे तू? आणि काय करतो? अहो असंच काही नाही. त्या दिवशीच घरी आला होता ना आमच्या. तोच आहे ना तू? होय. आणि काय करतो? आणि तुझे ते 2 सवंगडी कुठे आहेत? नाहीत तरी तुम्हाला दुसऱ्यांच्या घरामध्ये नाखोपसायची लई सवय आहे ना. हो मावशी, माझं मला काम करू द्या ना. तुमचं तुम्ही काम करा की. मावशी? तुला काय मी मावशी दिसते काय? माझं लग्न जरी झालेलं असलं ना तरी मी तरुण दिसते, समजलं का? आणि आता गावाच्या बाहेर जरी गेले ना तरी पोरं माग वळून बघतात. ऐ थांब, इथंच थांब. मला खरं खरं सांग, तू काय करत होता आता इथं? खरं सांग. नाहीतर काय? नाहीतर काय नाही. तुझ्या घराकडे वळून पाहतोय ना, पहाऱ्या मारतोय ना, त्यांना जाऊन सांगेल मी सगळं. हो ताई, असं काय करू नका. ती विभा नाही का? विभा? तिचं काय? अहो ती हरिकाकाची मुलगी. तिला भेटायला आलो होतो. विभाला? अरे पण ती तर काय? अहो ती चांगली मैत्रीण आहे माझी. गेले 2 दिवस झालं गावात दिसली नाही, मग आलो बघायला. अरे हो, पण तिच्या बापाने तिला धाडली ना परवाच गावाला. गावाला? का? तुला माहिती आहे ते? मला काही माहित नाही, पण तिचं लग्न ठरलंय. तुला माहित नव्हतं काय? जाऊ दे, मला पण माझे भरपूर काम आहे, जाते मी. पण हां, परत असं बघू नकोस बरं का, लपून लपून. तिच्या बापाने जर बघितलं ना तर तुझं काही खरं नाही, समजलं का? सगळ्या मुली अशीच असतात राव. जायच्या अगोदर ते असं करू तसं करू, पण ही न सांगता कशी गेली असेल राव. मला कोणालाच माहित नाही कसं काय गेली, काय गेली. निदान मला तरी सांगायचं तिने का सगळ्या मुली अशा असतात. बरोबर तिकडे तिकडे रावलेला समजत होतं हे माझ्यासोबतच झालं. आता करू तरी काय करू? इथं त्याला सांगायला गेलं तर ते मला ओरडेल.
जाऊ दे, जेव्हा गावातील तेव्हा बघते. लते, ए लते, अगं बाहेर ये. अगं छाय, तू एवढ्या रात्री इथं काय करायली? अगं तुला काय सांगू, तुला लय महत्वाचं सांगायचं. बस. काय झालं? अगं लय मोठा मॅटर झालाय. काय झालंय सांग लवकर. इथं माझा बाबीला ट्यू करायला लागलाय. का? काय झालं त्यांना? आज दुपारचा मॅटर नाही का ग तो? कुणीतरी माझ्या बापाला पिन मारली. अगं मी तुला तेच सांगायला आली. माझ्या घरी पण लय किरकिर झाली त्यावरून. ज्याने कोणी माझ्या बापाचे कान भरलेत ना, त्याला तर आता मी सोडतच नसते. नाही त्याचे दिवस भरवले ना तर नाव नाही लावणार. लतिका. अगं लते, दुपारचा तमाशा काय कमी झालाय का? कशाला अजून डोक्याला ताप करती? तमाशा? कसले तमाशा? ती काल ती रस्त्यावर खेळत होती, गाडी अंगावर गेली असती तर? हा ते बी हाय म्हणा, पण अगं गावातली लोक लय चिडल्यात आणि माझी आई बी लय तमाशा केलाय. कसला तमाशा केलाय? अगं दुपारच्या त्या मॅटर नंतर मी घरी गेले. माझ्या आईने लय तमाशा घातला, मला लय ओरडली आणि मला डायरेक्ट सांगितलं की आजपासून लती सोबत राहायचं नाही. ए छाये, असली नाटकं नाही करायची हा. तुझ्या आईला सांग, नाही तर तुझ्या आईला बी सोडत नसते मी. लते, माझ्या आईला तरी सोड. सोड? काय सोड? तू माझी सावली आहे, अशी सोडत नसती तुला. अगं लते, कधी कधी तर एवढी प्रेमाने वागते की ते उतू जात आणि कधी कधी नुसती वरडते. बरं चल, मी निघते, नाहीतर आई परत वरडायची. चल येते, भेटू उद्या. हे सारे 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 सकाळ सकाळी तर काय करायला सर? ती सगळं जाऊ दे, मला सांग तू कशी आहेस? पम्या, हे हाल हवाली विचारायची वेळ आहे का? तुम्ही घेतला पहिला, उठ. जाऊ का? जा तुम्ही. कोण आहे ग? मोन आहे. हॅलो. मस्त. तुझी एक्झाम झाली का? काय सांगतेस? हुशारच आहेस बाई तू. सारे काय बोलतीये ग? पम्या दम ना जरा. काय नाही अगं, पम्या आलाय, तुझ्याबद्दल विचारतोय. बरं चालतंय. सारे ठेवलंय मोनानी फोन. काय माहिती रे, तुमचं नाव घेतलं ना बोलतच नाही बघ जास्त ती. का बरं? तर मला कसं माहित पम्या? अगं आमचं जाऊ दे, पण राहुल्याबद्दल काय बोलली का ग? राहुल्याबद्दल? होय. नाही, पण तुला सांगते पम्या, मोन आहे ना, तिला तिकडं नवनवीन मित्रमैत्रिणी भेटलेत बघ आता. ती सांगत होती तिला इकडची आठवण पण येत नाही आणि गावाकडं तिला येऊच वाटत नाही. काय बोलते सारी? मी काय खोटं बोलते का? आले आले. पम्या तू जा बरं इथून, उठ निघ, उठ. बर जा तुम्ही. आणि ऐक, ह्यातलं राहुल्याला काहीही सांगायचं नाही, काही बी सांगायचं नाही, कळलं ना ग? होय. जा निघ आता.
आईला ही मोना जेव्हा गावात होती ना तेव्हा सारखी राहुल 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 करायची, आणि आता तिकडे गेल्यापासून एकदा बी बोलत नाही आणि मेसेज बी करत नाही. हे आता जाऊन राहुल्याला सांगायला पाहिजे. पम्या, ही फक्त सुरुवात आहे. आता बघ तुझं ते राहुल्या आणि मोना त्यांच्यामध्ये अशी दरी निर्माण करते ना की मोना ठरवून सुद्धा ते मिटवू नाही शकणार. अहो दादा गाडी स्टार्ट होत नाही. अहो दादा ही बघा ती मुलगी. कोण? अहो ती त्या दिवशीची बघा ना नीट समोर. काय झालं गाडीला? ते चालूच होत नाही दादा. वाहन ढकलत. ठीक आहे दादा. मी बघतो. थांब ग 2 मिनिटं. लते आता नको ना. अगं थांब ग. हिला घाबरलं तू आणि हिचं ऐकलं तू. त्याला माझ्या नावाची इज्जत घालवली तू. अहो दादा ही ती. हे गप. साधी 1.5 फूट पण नाही. आणि या विक्रांत समोर बोलते. तू ना आधी ऐकून घेतो मग फुगेऱ्या मारतो. काय ग, काय नाव तुझं? अरे काय बघ, तिचं नाव तुझ्या उंचीसारखंच आहे एकदम. ए इकडे इकडे, घाबरू नको, इकडे. अरे का इकडे. हे बघ गाडी बसल्यावर पण मॅच होत नाही हाईट. काय ग, कुठं राहती? ओढ्यापाशी. काय ओढ्यापाशी. का ग, आवाज नाही निघत तुझा, साऊंड फाटलाय. ओढ्यापाशी. उललेले बाळा, रडले यार ही. ए पाक्या, असं पोरीला रडवतात वय? असं असतं कुठे? ओय काय झालं बत्तीशी काढायला? ए ही कोण? हीच तर ती तुमच्याबद्दल खूप काय बोलले दादा. आणि मग ही कोण आहे? मला काय माहिती दादा. ती माझी मैत्रीण छाया. आणि तुझं काय रे फुसपांग्या, त्या दादाला घेऊन आलाय. हा काय माझं वाकडं करणार आहे? ए चंपा, जास्त टिवटिव करू नको, आता गावाच्या बाहेर फेकून देईन. हात तर लावून दाखव फक्त. जाऊ दे ना आलं ते, कशाला नादी लागती. चल तू इथून. थांब ग, हा मला नडतोय. ह्याला माहिती का मी कोण येते? तुला माहिती का आमचा दादा कोण आहे? ह्याच्याबद्दल काय जाणून घ्यायचंय? बडे बाप की बिगडी औलाद. ए मुलींना ना तोंड गप्प बसायला दिलेलं असतं. ठीक आहे, याच्या पुढे जरी एक शब्द बोलशील ना तर याद राख. विक्रांत हात सोड माझा. हा आता आता कशाली लायकीत? हे बघ, अख्ख्या गावाच्या नादी लाग, पण ह्या विक्रांतच्या नादी लागू नको, समजलं? हात सोड माझा. ए बाक्या, बस झाली का चालू ती? नाही झाली दादा. सरक, मी बघतो. आणि लक्षात ठेव, हातावर निभावलंय. उद्या ना ए चमेली, चंपाला सांभाळ. लते, अख्ख्या गावाचा मास जिरवणारी लती आज एका पोरासमोर गप बसली. आता गप बसली, याचा नाही बदला घेतला ना तर नावाची लती नाही. चल. राहुल्या
पम्या अरे एवढं का कुत्र मागं लागल्यासारखं पळत आलाय? हा अरे रावल्या, सारीकडे गेलतो मी. सारीकडं? होय तिच्याकडे कशाला गेलता आता? रावल्या, सारीला मोनाचा कॉल आलता. मोनाचा? हे पम्या काय म्हणली ती? बरी तर आहे ना? माझ्याबद्दल काहीतरी विचारत असेल ती. कशी आहे ती? काम चालू असेल ना तिचं? अरे थांब थांब, एवढं काय मागे लागले ग? रावल्या, तुला तिची एवढी काळजी आहे, पण तिला तुझं काय बी घेणं देणं नाही. हे पम्या काय बी नग बोलू उगस. अरे रावल्या, मी खरं बोलतोय. सारीला रोज कॉल करती. तुला करते का एक तरी कॉल? एक मेसेज, एक कॉल काय करते का? हाय का तिला काय गरज तुझी? म्हणजे? अरे म्हणजे तिला रोज बोलत असती आणि तिला म्हणती आता मला गावात नाही वाटत बघ, मी आता इकडंच राहणार आहे. आणि तुझ्याबद्दल बोललं की लगेच फोन ठेवती बघ. हे नाही पम्या, अरे कामात असेल ती म्हणून फोन करत नाही. उगच काय बी नको म्हणून. अरे खरं रावल्या, मला तर असं वाटतंय तिला तिकडे दुसरंच कोणीतरी भेटला असेल ए बघ. पम्या आता लई होत्या, काय बी नको बोलूस तू. आधीच माझं डोसकं फिरलंय, व कोणाचा राग कोणावर बी निघल. अरे रावल्या, मी खरं सांगालोय. अरे पम्याला का जा की घरी, माझं डोसकं नको तापू तू अजून. बघ बाबा काय करायचं. ज्याच्यासाठी करावं तेच आपलं नाही, कोणाला बोलायचंय. वाटलं नव्हतं ही अशी करेल. तिच्यासाठी एवढं सगळं केलं, ही बी तशीच निघाली. सागरे इकडे. रम्या, आता काय बोलायचं नाही, काय बोलू पण नको. वय रे सागऱ्या, कर म्हणा वय. नाही म्हणलं, विभा आता गावाला गेली ना, मला वाटलं करमत नसल. तुला काय माहिती रे? घ्या आता, तुला नाही माहित होय, मला तर सगळंच माहित असतंय बघ. आईला पण तिच्या घरी कस काय कळलं असेल रे? माम्याचा बाप त्याने विभाच्या घरी सगळं सांगितलं, आणि त्यात ती विभा खोटं बोलली ना, आमचं काहीच नाही. तरी मी सांगतोय बरं का आबाला, नका सांगू नका सांगू. आबा ऐकतंय वे, गेलं सांगितलं सगळं. याला तर आता सोडतच नसतो बघ मी. सागऱ्या खरंच सोडू नको बघ. त्या दिवशी माहिती का काय म्हणलं मला, तो सागऱ्या लय वाईट वर्ग आहे, एक संकट दोन दोन पुरी फिरवते. कशाला उगे त्या हरीच्या मुलीचं वाटोळं करायचं. आबा हा, कशाला उगे त्या पुरीचं नुकसान करायचं. सागऱ्या मला तुझं लय वाईट वाटतंय बघ. तुझा एक मित्र असा आणि तुझं असं झालं. पण रम्या, तू जे सांगतोय ते खोटं निघालं ना, तर तुझी बरोबर लावतो. तुला काय वाट लावायची ती लाव. आधी तुझी विभा गावाकडे तर येऊ दे. आता आग लावलीची बघू. टन न 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 न.
काय सागऱ्या इथं काय करायला अरे काय नाही, ते रावले येणार होतो त्याच्यामुळे बसलो होतो. कुठे कुठे रावल्या रावले त्याची काम करत असेल गावात. आणि हे काय रे, कोणाची पॅन्ट घातली तू? बापाची. बाप माहिती का तुला, इकडनं घुसतंय हा हा असं गारगार वाटते. काय हवा तसं बोल की मग. बस खाली. काय रे? रावले कुठे? रावले गावात आहे. अरे सागऱ्या खर सांग की, ती विभाग गेल्यापासून तुझा एवढा झालाय बघ. तिचं काय रे आता मधीच? तिचं लय काय काय मध्ये आहे बघ. म्हणजे ते बी एवढ्या आबा पम्याचा बाप मला सगळं सांगितलंय. तू त्या बिबाचा हात पकडला होता, अजून लय काय काय सांगितलंय बघ. पण आता गाव बापाट करू नको बरं का. नाही करत. त्या पम्याच्या बापाला किती पैसे देतो? त्या दिवशी तू 200 रुपये दिले बघ. 300 जमतच नसते. 400 जमणारच नाही. 500. बरं एक काम कर की, तुझं नाही माझं नाही, 100 रुपये घे की. 100 घे केला काय? चालते दे. आता नाही माझ्याकडं, उद्या की. उद्या नक्की. पण कोणाला कळलं नाही पाहिजे. नाही उद्या देणार ना. नाही दिलं ना तुझं आणि तिचं अख्ख्या गावात टाणा ना ना उद्या ये, ना. उद्या ये. उद्या येऊ. आईला या लोकांनी तर मला सोन्याचे अंडे देणार कोंबडी समजले बघ. आधी पाम्याच्या बापाला पैसे देत होतो, आता आता या राम्याला. विभा होती तरी बी पैसे द्यावं लागत होते, आता विभा गेली तरी बी पैसे द्यावं लागते. या सगळ्या लोकांनी चुनत लावून ठेवलाय मला. मरू दे, जे व्हायचं ते होणार आहे माझ्यासोबत. इकडे थांब. लते जाऊ दे ना, तू चल आपली. थांब जरा, तुला थांबायला कळत नाही? तिला धक्का का मारला? मुद्दाम नाही मारला, चुकून लागलाय धक्का. असं कसं चुकून लागला? तू मुद्दाम मारला. लते जाऊ दे ना. तसं पण मला काही हरकत नाही. ए लाजायला काय झालं तुला? आणि तू ओळखत नाही ह्याला? हा आणि ह्याचा दादा मुलींना छेडाची एक संधी सोडत नाही. ए माझ्या दादाबद्दल ना काही बोलायचं नाही, रस्ता सोड माझा. ए फटफड्या, इथून हल्लास ना तर फटफटी सारखी उडून टाकील. ए लते, पहिले ना मुलीसारखं राहायचं शिक आणि कोणाशी नडते ना त्याचा भान ठेव. रस्ता सोड माझा. चल निघ. तिच्या नादामध्ये विसरलोच रस्ता. याच्या तर आता लतीला धडा शिकवायला लागलाय. याला तर दाखवतेच आता. गप बसलं ते. तुझ्यामुळे गेला ना तो बिचारा. बिचारा आणि तुला काय ग त्याचा पुळका? किती चांगला आहे तो. लते तुझ्या ह्या असल्या स्वभावामुळे ना कोण पोरग फिरकत नाही माझ्याकडं. आणि आलं तर तू अशी वागती. ए गा बस, मला लागली शिकवायला. चल घरी. लते करून द्या दादा, कसं असतंय काही काही गोष्टी नाटकात ठेवून चालत नाही. तेवढं करून घेतलं म्हणजे बरं होतं. कळलं का? काय सांगावं तुम्हाला. विक्रांत दादा अर्धम धरकी फोनवर बोलतोय, कळत नाही का? ते बघा जमिनीचं तेवढं. त्या आमचं म्हाताऱ्याचं काय जीव अडकलाय त्याच्यात काय माहिती. द्या द्या, हा करून द्या तेवढं. हा बोल, काय बोलत होता?
गावातले लोक काही बोलून चालले तुमच्याबद्दल. कोण कोण गावातले लोक काय बोलतेत? अरे सांग की कोण बोलते? विक्रांत, मी जाऊन येतो रे. हा ठीक आहे दादा, या तुम्ही. कोण आहे दादा? अरे प्रशांत गावी चाललाय. पण आता दादा तुमचाच राज आहे. आबा पण नाहीये आणि मोना पण नाही आणि प्रशांत दादा पण नाहीये. जे पण काय करणार आहे ना दादा, विचार करून करा. आपलाच गेम आपल्यावर नाही यायला पाहिजे दादा. त्याचा नको तू लोडी घेऊ. मागच्या वेळेस त्या पम्याच्या बापानी ले काय बोलून गेला होता दादा, आणि त्या मुली पण खूप काय बोलून गेल्या होत्या. सगळे लोक आपल्यालाच बोलून जातात. हे बघ पक्या, कसं आहे माहिती आहे का, आपली ना वेळ येऊन द्यायची असते. आणि एकदा का आपली वेळ आली तर कुणाची कशी ठासायची ना, ह्या विक्रांतला समजून सांगायची गरज नाही. हा बॉल आपल्या कोर्टमध्ये येऊन द्यायचा, मग कसा कोलायचा ना ते आपल्याला सांगायची गरज लागत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे दादा. बरं तू जाऊ दे, ते कशासाठी आला होता? तेच सांगायला होतं दादा तुम्हाला मी. तू आहे ना असल्या बारीक सारीक गोष्टी घेऊन येतोस. कधी कधी असं वाटतं तू नाही चूत आहे. काय ग? राहुल्याची गाडी कुठे चाललास? त्याची गाडी माझ्याकडे असते, तुला माहित नाही का? बर. तू काय करते इकडं? अरे गावात चालले होते. गावात? मग इथं का फोनवर बोलत उभं राहिली? अरे ती सोनालीचा फोन आलता, तर तिला बोलत होते. सोनाली आपली गावातली? अरे नाही, माझी मैत्रिणी ती दुसरी. होय. बरं सागरे ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचंय. बोलायचंय? बरं बोल पटकन, मला जायचंय. महत्वाचं आहे सागरा, आपण बसून बोलायचं का तिथं? बसून? हो. बरं बोल. सागरा, मला मोनाचा फोन आला होता. राहुल्याबद्दल विचारत होती ती. मोनाचा फोन? बरं काय बोलली तर नाही ना? नाही बोलली, काही नाही. काय बोलायला हवं होतं का? नाही तसं काय नाही, पण काय बोलली असेल ना? नाही. पण सागरे, मी आता स्पष्टच बोलते. मला असा संशय आहे की मोनाचं आणि राहुल्याचं काहीतरी चालू आहे. असं काही नाही बरं का. सागऱ्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. अगे मला नाही ह्याच्यात पडायचं. माझं मला निस्तारता येई नाही इथं. तू तुझं बघ. सागऱ्या, मोनानं तर मला सगळं सांगितलंय, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आणि त्या राहुल्याला काय वाटलं, तो माझ्यापासून लपवून ठेवाल आणि मला कळणारच नाही. अरे राहुल्या, अरे किती शोधलं तुला, अख्खा गाव पालत घातलं आणि इथे येऊन बसलं होय. काय रे सागर इकडं? मग बरं बस. काय करतो इकडे? काय नाही, बसलोय असं शांत. मला बी गावात कर म्हणा, गावात फिरायचं उगाच. इकडं आपलं निवांत एकटं बरं वाटतंय बघ, म्हणून इकडे येऊन बसलो एकटाच. मग तुझं काय चाललंय? माझं काय चालायचं, एकदम निवांत. आणि तसा बी काही वेळ बी भेटा ना. आज म्हणलं आज वेळ भेटलं तर तू तर काय बस. हे काय इकडेच येऊन बसलो होतं, बोल की. बरं त्या मोनाचा कॉल आलता का नाही? मोनाचा? सागऱ्या,
मी आधी बोलत होतो ना तेच खरं आहे बघ. हे प्रेम बिम काय खरं नसतं बघ. स्वतःचा वेळ घालवण्यासाठी दुसऱ्याच्या वेळेचा वापर करतात आणि आपण मूर्ख त्यांच्यासोबत घालवलेल्या दिवसांना प्रेम समजून जातो. असं का वाटतं राहुल तुला? अरे खरंच आहे ना रे सागऱ्या. आता बघ ना सागऱ्या, मोनाचंच जवळ असले की ते आपलेपणा दाखवतात आणि लांब गेले की जणू ओळखच नाही. वा रे दुनिया. पण राहुल्या, तू पण तिला समजून घेणार आहो. जाऊ दे बघ सागऱ्या, मी तर आता त्या मोनाचा विचारच सोडून दिलाय. अरे पम्या बी मला काल सांगत होता ती सारीला कॉल करती आणि मला करत नाही. अरे त्या पाम्याचं कुठं ऐकतो तू? अरे पम्याचं नाही ऐकत, पण तिने एखादा तरी मेसेज करावा. आणि तू बी त्या पाम्यावर विश्वास ठेवतो होय? तुला खरं सांगू का सागऱ्या, आता मला बी खरंच संशय यायला लागला तिच्यावर. ती बी इतर पोरींसारखी निघाली तर? तू बी त्या विभागात नको करू आता. ती बी मला जशी सोडून गेली ना तशी ही बी सोडून जाईल. काय कळना बघ सागऱ्या ह्या पोरींचं. जाऊ दे, यांचा विचार करूनच टेन्शन यायला लागले उगाच. म्हणूनच मी एकटा राहायला लागलोय. मी गावात बी फिरत नाही याच्यासाठी. बसतो इथं, मला काय बसवत नाही एका जागेवर. जातो मी, ये नंतर गावात. राहुल्या, तुझं म्हणणं बी मला खरं वाटायला लागले बघ आता. लोक प्रेमाच्या नावाखाली दुसऱ्याच्या आयुष्यासोबत कसं खेळतात काय माहिती. थांब आलो मी पण. काय रे फुलपुण्या, काय करतोय? काय? अरे इकडे काय करायला एकटा? तुला काय करायचंय? सागऱ्या, प्रेमाने बोलते तर नीट बोल ना. ए लते, तू तुझं काम कर ना. ए सागऱ्या, तुझ्या तर रते उगा कशाला कशा नादी लागती. तुझं लागते आईला सागऱ्या, ही बी चप्पल तुटली बघ. चप्पल तुटली? होय. कोणाची होती? आणि छाया, तू इथं? अयो बघ कसली भारी हसती ती. आणि सागऱ्या, तू इथं काय करायला? काय नाही, बसलो होतो. काय रे गचपण ढवळ्या, मी काय वेगळं विचारलं का? ए लते, शिवाय द्यायची काही काम नाही? हा, नाही तर काय, आम्हाला बी येतात कळला का शिव्या. आणि ते बी 100 बडकर 1. शिव्या येतात? होय. दे बरं, दे बघू. लते, पोरांच्या नादी लागू नको. मज बिंदास असशील, पण पोरांपासून जपून, कळलं? आणि ए लते, तुला माहितीये का गावातली पोरं कशी आहे ती काय करते ना ते तुला बी कळायचं नाही बघ. ए ढवळ्यापाशी बांधला पावळा, वान सकट गुण बी लागला. लते आगल ते तू आहे ना मग चुकीची बोललीस बघ. ए देऊ काय ह्याला ती मध्ये खोट काढतो तुझ्या आईला. ते तू शिव्या द्यायली आणि ते बी आईवरून. पोरं हसून आहेत ती, उगा कशाला त्यांच्या नादी लागती. जाऊ दे ना, सोड, कर माफ त्यांना. ए माफ कर, काय माफ कर. आणि तू शिव्या देणार होय? शिव्या देणार? दे ना, दे 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 शिव्या दे. तुझं कसं आहे ना लेते, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी गत आहे तुझी. ए छचुंदर, तुझ्या आईचा बुजगाव ना तुझ्या. लहानपणी गर्दीत हरवलं 2 पायाचा वानर. सागऱ्या, ती मला 2 पायाचं वानर म्हणली. दिसत तर नाही. त्याला ती समोर तोंड चालवतो आणि काय बोलला? बळ दाखवू का तुला? ये इकडे ये. लते छोड़ ना, छोटे बच्चे बड़े हो जाएंगे तो सुधर जाएंगे. सोड, तू चल आपली घरी. काय माहित आपल्याला. हा, नाही तर काय, आपण काय ते सारखे रिकाम टेकडे आहेत का?
लते जाऊ दे ना, तू पण गोपवण्याच्या मध्यात घुसती, कशाला नादी लागती त्यांच्या? मी नाही गेल्यात तेच उलट्यात घुसल्यात. आणि तो चिमण चावून घ्या, त्याला तर चांगलीच अद्दल घडवते. त्याला तर सोडतच नसती. नाही अद्दल घडवली ना तर नाव नाही लावणार. लतिका तुकाराम आवळे. चल, काय सगळ्यांची भांडत असती का? ऐक वा काय रे वा. ए राम्या, अरे चहा पाठवर. घ्या दादा कॉफी. तू आला वेळ घेऊन. झाला यार दादा मला एक कळत नाहीये, तुम्ही सारीवर एवढा भरोसा कसा ठेवू शकता? मोना तुमची बहीण आहे, तुम्ही तिला जाऊन का विचारत नाही डायरेक्टली? सारी खरंच बोलत असेल का? कशावरून वाटतं तुम्हाला? पक्या, मला नाही वाटत सारी खोटं बोलत असं. कारण की तिला खोटं बोलून फायदा काय? तिला माहिती आहे मी किती गरम डोक्याचा आहे. ती स्वतःहून वाघाच्या गुहेत आली म्हणजे तिला माहिती आहे की शिकार तर होणारच आहे. काहीतरी डोक्यात शिजते ती. पण दादा, ती तिच्या स्वार्थासाठी तुमचा विचार का करणार? हे बघ पक्या, तिचा जो स्वार्थ आहे, स्वार्थ असल्याशिवाय ते हे काय कळणार नाही. ती स्वतःहून मला हात मिळवणी करायला आली म्हणजे तिचा काहीतरी ह्याच्या मागं खूप मोठा स्वार्थ आहे. पण मला हे कळत नाहीये, सागऱ्या, राहुल्या, ओम्या ते तिचे खास दोस्त आहेत, ती त्यांच्यासोबत कशी गद्दारी करणार? साला तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे आणि तिला ना एका दगडात 2 पक्षी नाही 3 पक्षी मारायचे. ते कसं? त्याचाच विचार मी करतोय. मला ते 3 पक्षी तर कळालेत, पण ती पहिला गेम कुणावर टाकणार आहे ना ते मला बघायचंय. ते 3 कोण आहेत? पहिला राहुल्या आणि दुसरी मोना. मोना आणि तिसरा? तो मीच. तिला वाटते ती एक गेम खेळते, पण तिला हे माहित नाही त्या गेमचा बादशाह मीच आहे. आपल्याला कसं कळणार तिचा प्लॅन? ते कळेल रे, ते एक दिवशी नक्की कळेल. सारी माझी भोळी आहे, तिला वाटतं आपल्याला काही कळणार नाही. ते आपण नक्की शोधून काढू. ठीक आहे दादा. द्या दादा मी. तुला खायचं का? नको नको लते, मागच्या वेळेला तू घोळ केला होता. अगे थांब ग, चल आपण खाऊयात. लते अगं नको ना. अगे ये ग, तू काय घाबरतीस का? ये आपण बसूयात जरा इथं. नको बाई, मी नाही बसणार. अगं ये ना. नको, मला भीती वाटते. अगं कोणाला घाबरतेस? ये, मी आहे ना. ये. कैऱ्या खूप आलत ग ना. ही बघ, धर खा. अजून लय आहेत ग. लते, तुला हे सगळं करून काय मिळतं ग? मुलीसारखी मुलगी तू, जरा मुलींसारखी वाग. काय केलं मी? थोडी गंमत तर केली. अगं पण काय झालं एवढं? अगं पण लोकांना त्रास होतो.
मग लोकांना होतं ना, आपलं काय? हो दिल बारा दिल बारा आपण घेतो आपण ए नाग्या, नाग्या, हा बघ मला न बघताच पुढे निघून चाललाय. ए बाबा आता काय सांगू नको तसलं, माझं लय महत्वाचं काम आहे, मी चाललोय, मला जाऊ दे. काय महत्वाचं काम आहे मला पण सांग की. का तुला का सांगू? कोण तू? मी कोण? एवढे दिवस माझ्या माग माग करत होता, आता मी कोण? जाऊ दे ना लते, जाऊ दे, त्याला महत्वाचं काम असेल, कशाला उगा अडवती? काम नाही व्हायचं त्याचं. बाकी हे खा जरा तिचा काय हातात लांबा ग, तिचं उष्ट्या खाल्ल्याने तुला बुद्धी येईल, जरा बुद्धी. ए नाग्या, तुझा फनारे फनफनायला लागलाय, नीट राहा नाहीतर बघ. तू काय मागच्या जन्मी मांजर बिंजर होती का ग? बघाल तेव्हा नुसती आडवी जाती तिडवी जाती. आता गप्प बस, आता मला मागे जावं लागेल चहा पावलं. नाग्या, तू मला धमकी देतो ह्या लतीला? आता तर तुला सोडतच नसती. सांग कुठे चाललंय ते, काय काम आहे तुझं? ते भांडण बिंडण ठीक आहे ग ते, असं भांडणामध्ये रोमॅन्टिक होत जाऊ नको. जवळ आलं ना असं काय होत ना, धस होत धस. काय होतं? धस ते काय असतं? ते ना असं हृदयाचे ठोके असे धडधड होतात आणि श्वास आहे ना असा. एक गावरान मेंदूवाड्या आणि तू वाळलेलं फतफद, तुमच्या दोघांना नाही का चिमटीत मुरडून टाकेल. माझ्या नखा एवढं बी नाही तुम्ही दोघं. ए लते, तू आहे ना इतर वेळेचं काही नाही, पण नागेश समोर माझा असा अपमान नको करत जाऊ, मला नाही आवडत ते. का ग? मला नाही आवडत ते. मग काय आवडतं तुला? तू अयो नाही म्हणजे तू असं प्रेमाने बोलत जाऊ नकोस. का पण? का माझं बी काळजात धस होते. कसं होते? धस होते. धस होते. अरे तिरसटवाडीच्या बाजार नमुना, तुम्हाला काय वेळ आहे की नाही, का कधी बी चालू होत आहे? लते ना काय दिसत ना येळ दिसत, मला फक्त हिचं प्रेम दिसत. खरं? ए मीना कुमारी, तू काय लाजते ग? आईला दोघं जन्मोजन्मी भुक्या असल्यासारखं करताय. ए निघ रे तू. हे लते मला बी भूक आहे, फक्त हिच्या प्रेमाची. अय तू जातो का घरी आता, का काढू चप्पल? हा चालू की लते, तू दरेला अशीच करती, माझ्या बने बनाया प्यारवरती पाणी फिरवत असती. ए तू गप ग, नुसतं भुनभुन भुनभुन. चल घरी, चालली प्रेम करायला, चल. पाणी बी आहे ना ती. हर्रा हाय हर्रा पेरू बी नाही बी झाडाला, खाल्लं तरी असता. ओ काकू. ऐ तुला का मी काकू वाटते का? आता लग्न झालं म्हणल्यावर काकू नाही तर काय आयटम म्हणू का? काय म्हणला? काय नाही काय नाही. अहो तुम्ही बरं झाला मला भेटलात. त्या दिवशी तुम्ही माझ्या आईला मदत केली, त्याच्यामुळे तुमचे आभार मानायचे होते. ठीक आहे ठीक आहे, आम्ही करतो तुमची मदत, तुम्ही आमची वाट लावताय. काय? काय नाही काय नाही. तुझी आई बरी आहे का? हा बरी आहे, एकदम मस्त आहे. कंबर बरी आहे का त्यांची? कंबर बी चांगली. पण आता कसं आहे ना, डॉक्टरनी सांगितलंय घरातच बसायला, त्यामुळं कुठंच जात नाही. आणि तुमच्याबद्दल तर लई विचारत होती आणि तुमचं सारखं नाव काढत होती. बरं माफ करा बरं का, त्या दिवशी आमच्यामुळं तुम्हाला तुमचा नवरा लय ओरडला असेल ना. तसं बी तुम्ही आता घरी राहताय का हाकलली नवऱ्यानी? म्हणजे तसं नाही, हाय सोबतच राहतोय, पण काय करणार ते ऐकतच नाही माझं, नुसतं आई आई करतोय. अयो म्हणजे तुमचं काहीच ऐकत नाही वय? अहो तुम्ही एवढ्या गोऱ्या, एवढ्या शिकलेल्या, एवढ्या चांगल्या, तुमचं काहीच ऐकत नाही. काय दुर्दैव म्हणावं देवा. तू खरं सांगतो, मी
एवढी चांगली शिकलेली आणि गरीब आहे का नाही? हा होय. आणि ते पावडर लावलंय का नाही? होय. आणि काय तुमचा नवरा जरा बी काळजी नाही त्याला तुमची? जाऊ दे आता काय बघते पण त्याला मी. अहो पण काय तुला एक सांगू का तरी? होय. माझ्या नवऱ्याने नुसती माझी पायपुसणी करून ठेवली. अरे रा लय वाईट झालं बघा. पण आता आहे ना त्याला दाखवतेच नाही, आता बघतेच त्याला मी. ला 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 लावली ठिंगी डंग डंग डंग. अय राम्या तू इकडं. काय काय सांगितलं? तुला काय करायचे? अरे ऐकून ते घे, बिचारी घरी जाऊन भांडण ना. भांड दे ना, तेवढीच आपल्याला मजा. आणि तुला तर माहितीये मला गावात भांडण बघायला लई मजा येते. अरे तुझी मजा उगत त्या बाई चांगली कशाला तिच्या नादाला लागते. ए राम्या दे ठेवून, तुला काय करायचंय? झालो मी लागत बसलो. ये ग राणी ये ग तुला देतो पाणी ये ग राणी ये ग तुला. काय करलाय? अरे काय नाही बघ, लय बोर व्हायला लागलो होतं आणि त्या रवीनाला बी तिकडे सोडलं होतं म्हणून बसलो. झाली कामं तुझी? नाही बघ, थोडीच कामं झालेत आणि ऊन बी लय आहे म्हणून बसलोय. बाकीची कामं कोणी करावं मग? अरे बाकीची कामं करता येतील नंतर. रवीना हुर्र ए गण्या, अरे गण्या. अरे तर रवीनाला एवढं का लांब बांधलंय? मग काय करावं, दुसऱ्यांच्या शेतातलं खाऊ दे, आपलं कशाला. एकतर तुला माहितीये माझी आई कसली माहितीये तुला, लय डेंजर आहे. होय होय, 200 बी खावं लागते बघ. म्हणून तर ना, म्हणून मी दुसऱ्याच्या शेतात बांधली बघ. सागऱ्या लय मुंग्या चावायला लागल्यात बघ. झाडावून पडते तरी होय ना का. पम्या ए पम्या. काय ग छाय? अरे काकी कुठे? अगं काकी घरी गेल्यात तुझी वाट बघून. अरे देवा, अरे सकाळी बोलवलं होतं मदतीला, मला जरा येळच झाला. मदतीला आली होय? थांब, हे घे पाटी, हे खुरप. अगं भुईमुगातलंय ना ते दगड आणि काय काय कचरा पडलाय ते काढायचा होता. अरे मदतीला आले म्हणून काय कामाला लावणार होय तुम्हाला माकडा? अगं आईने सांगितलंय. बरं जाऊ दे. अरे दे करते. काय पाम्या, काम करते म्हणून काय सगळी कामं करून घेणार काय तू? अरे सागऱ्या जाऊ दे, करू दे ना. एकतर तुला माहितीये मला कामाचा लई कंटाळा आहे, त्यामुळं लावली तिला कामाला, तेवढंच बरं आपल्याला. लावली खरंय, पण आईने जेवढं सांगितलं तेवढं करून घ्यावा ना. म्या हाय ना, म्या करून घेतो काम तिच्याकडून, नको काळजी करू. होय खरंय तुझं. छाय छान छान मस्त. हा कर कर, हाय मी हाय. आता सगळं शेत साफ करते वाटतं. ए गप ना सागऱ्या, करू दे तिला काम. सागऱ्या नेमका काय गॉट आहे? हा कसलं वाटणार? ती तुझ्याकडं बघती, तो तिच्याकडं बघतो. ए कसलं काय नाही बाबा, तिने बघितलं म्हणून मी बघितलं. बघायचंच कशाला, तुमचं नेमकंच काहीतरी गॉट मॅट आहे बघ. ए माझं काय नाही बाबा तसलं काय, नक्की तुझं मला काहीतरी दिसतंय म्हणून तो ती मदतीला आली. ए सागऱ्या थांब जरा, काय बी नका बोलू. आईने तिला कामाला बोलवलंय. मी जातो, मला काम ऐकलंय, चालू दे. अरे सागऱ्या बस की. ती काय तुझ्या आईला मदत करायला आली, तुला बी मदत करते. आता जातो मी, चालू दे तुमचं. बरं जाऊ दे, मी आधी जातो तिला मदतीला.
मी पण येऊ का तुला मदतीला? ये की. बरोबर आलो आलो. काय येऊ काय तिकडं? ये की. बघतोस काय? आलो रे आलो, आलो रे आलो, आलो रे. छाय मी अभी मदत करू काय? कर की. बर. अरे काय करतोय? अगं तुला मदत करतोय. अरे मुसकड्या मोकड तोंड्या. आत्ता मला कळलं तुझ्या आईने तुला कामाला लावलं आणि तू मला. मुर्द्या, मला लय काम आहेत, मी नाही करायची. माझी आई वाट बघत बसली असं. अगं छाये, छाये, अगं छाये. चायला या छाईच्या कुठं उलटली काय माहिती. भेटू दे, तंगडच ठेवते तिथे. ए लते कुठे चालली? ए, का रे माझ्या वाटेला जातो? एक दिवस असा नरडात पकडा नाही चिरडून टाकी ना, तुझं तुला बी कळायचं नाही. मी पण त्याचीच वाट बघतोय, कधी तू तुझ्या ह्या कोमल हाताने मला पकडते ती. ए गतकाळीचा, चायला गरीबाचा शाहरुख खान. चल फुट इथून. नाहीतर नाही ए तर बस खाली. लते कशा पाय कावती? मला माहितीये तुझं माझ्या लय प्रेम आहे, पण तू मला काय ढांग पाता सोडू देत नाहीस बघ. ए चल नाही इथून. का काढू आपण काढू. चायला डोक्याचं भरीत केलंय सुकाळीच्या. छाया कुठं उलटली काय माहिती, दिसेना बी झाली. हात येऊ का? या आत या. विक्रांत, मला तुझ्यासोबत बोलायचंय. सॉरी. तू कस काय वाट चुकली आज आमच्या घरी? ये बस ना. नाही, मला बसायला वेळ नाही, मला तुझ्यासोबत बोलायचं. अगं बस बस बस, तू बस. विक्रांत, मला खूप महत्वाचं बोलायचं तुझ्यासोबत. अरे बोल ना, माझी तर आधीपासूनच होकार आहे. काय? कशाला होकार? अरे लग्नाचं बोलायला आली ना तू. विक्रांत, आधी ऐकून घेशील का? मला तुझ्या बहिणीबद्दल बोलायचं. माझ्या बहिणीबद्दल? हो. काय झालंय? अरे बोलशील का? मोना आणि राहुल्याचं तर राहुल्याला ना मी बघतोच आता, त्याचे लय नाटके झालेत. विक्रांत थांब, अशी घाई करून नाही चालणार. पक्या इकडे. पक्या काय झालं दादा? तुला गावात कसं साठवलंय? गावातल्या खबर मला सांगायचं, आणि एवढी मोठी गोष्ट तू लपवली. विक्रांत सोड त्याला, त्यालाच काय माहित नाहीये, तर तुला काय सांगणार आहे तो? अहो दादा, सगळं सांगतो की मी तुम्हाला. अजून काय राहिलंय? अरे गावच्या छोट्या छोट्या खबऱ्या तुम्हाला सांगत होता ना, की दादा हे झालं, दादा तुम्हाला तो बोलला, तुम्हाला हे बोललं. मग एवढी मोठी गोष्ट तू विसरून गेला का? विक्रांत, मी तुझ्याकडे आलीये, मला वाटलं तू मला ह्यात काय मदत करशील. बोल, कसली मदत पाहिजे? आपल्या बहिणीसाठी ना आपण काय पण करू शकतो.
तू काहीही कर, काहीही. तू फक्त मोनाला गावापासून लांब ठेव. राहुल्याला तिच्यापासून कसं लांब ठेवायचं ना ती मी बघते. अरे असं कसं बोलतेस तू? ती माझी बहीण आहे आणि माझ्याच घरी येणार नाही. नको ठेवू, दे मग तुझ्या कट्टर दुश्मनासोबत तिचं लग्न लावून. मला काय. बरं पुढे बोल. तू फक्त तिला ह्या गावापासून लांब ठेव. बाकी राहुल्याला तिच्यापासून लांब ठेवायचं काम ते माझं राहिलं. अरे एवढं करण्यापेक्षा त्या राहुलीला आत्ता जाऊन बघतो मी, आणि म्हणजे त्याची हिंमतच होणार नाही हे काय करायची. कसं कळत नाही रे तुला? एका गावात 2 तुकडे करून काय फायदा ना. आता गोड बोलूनच काटा काढायचा. सारे तू म्हणतेय ना ते पटतंय मला, पण ह्या सगळ्यात तुझा काय फायदा? विक्रांत, तुला जी खबर तुझ्या शैलानं दिली नाही ना ती खबर मी दिली, आणि तरी पण तू माझ्यावर संशय घेतोय. पण सारे हे जे तू सांगतेय ना ते जर खोटं निघालं ना मग बघ. अरे मी तुझ्या चांगल्याचा विचार करते. बरं तू म्हणतेय तसं मी करतो, पण एक लक्षात ठेव, हे मी माझ्या फक्त बहिणीसाठी करतोय. आणि मी पण. दादा हे काय होतं? चुकीची माहिती घेऊन येतो येड्या. चल सांगतो. अरे मी ते काय अरे ते मी इथं कशी काय? अरे हां, ती मोनाल आहे ना, तिच्या पुस्तकाचे फोटो हवे होते बघ, ते देण्यासाठी चालले होते. पुस्तकाचे फोटो दिले का मग? हो, पण तू इकडं कसा? अगं सागऱ्याकडे चाललं होतं का, तू दिसली येतानी म्हणून थांबलो. आता भेटलीस आहे तर तुला एक विचारू का? विचार की. मोहनाचा कॉल रोज येतो तुला? राहुल्या, ती ना रोज फोन करते आणि आम्ही एवढा वेळ बोलतो ना, विचारू नको बघ. म्हणजे तिच्याकडे एवढा वेळ असतोय? हो, कॉलेजमध्ये घरी आल्यावर काय काम असणार आहे तिला, बोलत असतो मग आम्ही. अरे राहुल्या, तुला काय सांगू, एवढी मज्जा करते ना तिकडं ती. तिचे ते नवीन मित्र मैत्रिणी, त्यांच्यासोबत रोज फिरायला काय जाते, हॉटेलला काय जाते, रोज नवीन नवीन फोटो टाकत असते बघ ती. म्हणजे परीक्षेला गेली का फिरायला गेली तिकडं? काय नाही. जाऊ दे ना राहुल्या, ती खुश आहे ना, ते महत्वाचं आहे बघ. जाऊ दे, रामानाव तिकडंच तिला. जातो मी. तुला काय झालं? तिकडली सर थोडी नाही येणार इकडं. तुला काय वाटतं राहुल्या? काही नाही, जाऊ दे, जातो मी. जातो घरी, जातो.